आता विद्यार्थी मित्रांनो, मी स्वतः एक कम्प्युटर इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. ओके, म्हणजे माझी आता जस्ट इंजिनिअरिंग मी पासआउट झालो आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि खूप जास्त म्हणजे मजा येते यार या ब्रांचमध्ये. ओके, मग त्यामुळे जे ते बरेचसे विद्यार्थ्यांना कम्प्युटर ब्रांचच पाहिजे असते ॲडमिशनसाठी, तर मी स्वतः एक कम्प्युटर सायन्स स्टुडंट आहे, म्हणून मी तुम्हाला आरामात गाईड करू शकतो की कम्प्युटर सायन्समध्ये नेमके सब्जेक्ट वगैरे कोणते असतात, कशा प्रकारे तुम्हाला सब्जेक्ट वगैरे हे करायचं आहे, फर्स्ट इयरमध्ये कसं राहतं, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर, बीचं इयर असतं, 8व्या सेमिस्टरमध्ये जो सब्जेक्टच नसतं विद्यार्थी मित्रांनो. हे बरेचसे विद्यार्थ्यांना नवीन वाटत असेल, पण हा सब्जेक्ट नसता. काही युनिव्हर्सिटीमध्ये असता, काही नसता. माझी जी युनिव्हर्सिटी होती स्पेसिफिक, ओके, त्यामध्ये तर एक पण सब्जेक्ट नव्हता. आम्हाला एक मेजर प्रोजेक्ट होता, तो फक्त कंप्लीट करून त्यांना द्यायचा होता. ओके, तर इतकी सिंपल वाटत असेल तुम्हाला की दादा तू ज्या प्रकारे सांगतो आम्हाला ते इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग खूप जास्त इंटरेस्टिंग वाटते आणि सोपी पण. ओके, तर नक्कीच इंटरेस्टिंग 100% आहे, पण सोपी आहे का? हो विद्यार्थी मित्रांनो, एवढी पण अवघड पण नाही आणि एवढी पण सोपी पण नाही आहे. जर तुम्ही नीट अभ्यास केला, नीट गोष्टीला टॅकल केल्या, एक वेळेस कन्सेप्ट समजून घेतले ना, तर कम्प्युटर इंजिनिअरिंग तुम्हाला सोपी जाईल. ओके, आणि तुम्ही क्लिअर कराल हे सगळे प्रोसेस. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला कम्प्युटरमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ किती पाहिजे, मी स्वतःनी किती केला, ओके, ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की दादा वी वॉन्ट व्हिडिओ ऑन युअर कम्प्युटर इंजिनिअरिंग जर्नी. ओके, मी त्यामध्ये माझी पर्सेंटाईल पण रिव्हील करेल आणि मला किती पर्सेंटाईलवर कॉलेज भेटलं होतं मी जेव्हा MSc CET देऊन या प्रोसेसला सामोरं गेलो होतो तेव्हा. ओके, तर सेम प्रोसेस होती, फक्त एवढं आहे की पोर्टल आता थोडंफार चेंजेस केलेलं आहे, बाकी सगळं काही सेमच होतं. ओके, वेबसाईट पण सेम होती, फक्त ते पोर्टल तुमचं आता नवीन आलं आहे ना, ते आमच्या वेळेस थोडंसं वेगळं होतं, बाकी सर्व गोष्टी सेम आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल ना, जर एक टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स तुम्हाला घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमची पर्सेंटाईल जी ती ॲटलीस्ट मी बोलतो 75+ पाहिजे. ओके, 75+ जर असेल तर तुमचं Tier 2, Tier 1 ओके या कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊन जाईल. आणि काही ठिकाणी जर आणखी खूपच जास्त कॉम्पिटिशन ओव्हरलोड झाली तर Tier 3 कॉलेज, ओके, या तिघी कॉलेजेसमध्ये होऊन जाईल, पण खूप जास्त खालच्या थराचे कॉलेजेस तुम्हाला भेटणार नाही आहे. ओके, 75+ असले तर, पण त्यासाठी एक कॉलेजची लिस्ट पण परफेक्ट तुम्हाला बनवावी लागेल. ओके, असं नाही की मला 75+ आहे आता मी कोणते पण लिस्ट टाकेल, काही पण कॉलेज मला अलॉट होऊन जाईल. ओके, तर असं नाही विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये पण तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यायची. म्हणून मी तर सजेस्ट करेल की ज्यांना 75+ आहे ते नक्कीच एक काउन्सिलिंग घेऊन घ्या, किंवा जर तुमचे आई वडील किंवा बहीण भाऊ, कझिन्स, फॅमिली, फ्रेंड्स वगैरे जे पण शिकलेले असतील, ज्यांना नॉलेज असेल या गोष्टींचं, तर त्यांच्याकडनं तुम्ही लिस्ट बनवून घ्या. ओके, आणि त्याप्रकारे तुम्ही ॲड करा. आणि जर वाटत असेल की दादा आमच्याकडे यापैकी कोणतंच नाही, आम्हाला एक ऑथेंटिक सोर्स पाहिजे, तर नक्कीच तुम्ही सफर विथ पियुष एज्युकेशनची काउन्सिलिंग म्हणजे आपली काउन्सिलिंग घेऊ शकता. याची प्राईस फक्त 799 रुपीज आहे, आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो याची प्राईस जे ते 1499 होती, पण तुमच्यासाठी खास डिस्काउंट आम्ही जारी केला आहे. ओके, फक्त 799 रुपीजमध्ये आम्ही तुमची कॉलेजची लिस्ट बनवून देऊ. ओके, म्हणून तुम्हाला फक्त सांगायचं आहे की व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे. ओके, तर त्या व्हॉट्सअपवर मेसेज करून मला सांगायचं आहे की पियुष दादा मला अशी कॉलेजची लिस्ट बनवून दे ज्यामध्ये मला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा AIML किंवा टेक ब्रांचेस भेटायला पाहिजे. मला कॉलेज जे येते मुंबई, पुणे, नाशिक या रिजनमध्ये पाहिजे. त्यानंतर मला JEEमध्ये इतके मार्क्स आहे, मला CETमध्ये हा स्कोर येतोय, त्यानंतर माझी कॅटेगरी डॅश आहे. ओके, फक्त एवढ्या डिटेल्स मला व्हॉट्सअपवर पाठवा आणि मी तुम्हाला एक परफेक्ट कॉलेजची लिस्ट बनवून देईल. ओके, किंवा आमच्या टीमपैकी कोणी पण बनवून देईल. तर ही लिस्ट मी लास्टमध्ये मीच व्हेरीफाय करतो आणि तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो. मी पर्सनली तुम्हाला फोन करतो आणि त्यावर तुम्हाला कंप्लीट प्रोसेस समजवतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर नक्कीच या गोष्टीचा तुम्ही फायदा घेऊ शकता. ओके, तर काउन्सिलिंगचा मी तुम्हाला बोललो फक्त 799 रुपीज, जास्त काही कॉस्ट नाही आहे. ओके, तर नक्कीच एनरोल करू शकता. आणि जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, यामध्ये तुम्हाला कॉलेजचा सिरियल नंबर, कॉलेजचा कोड, कॉलेजचा नेम, त्यामध्ये जे येते विद्यार्थी मित्रांनो आणखी कॉलेजचा कट ऑफ, कॉलेजचं लोकेशन, हे सर्व डिटेल्स भेटेल. त्यामध्ये आणखी एक ॲडिशनल डिटेल मी ही ॲड केली विद्यार्थी मित्रांनो, जे पण ऑटोनॉमस कॉलेज आहे त्याला पिंक कलरच्या टेक्स्टमध्ये, आणि जे पण कॉलेजेस असे ज्यामध्ये कम्प्युटर सायन्स अवेलेबल नाही आहे तर त्याला मी येलो कलरमध्ये हायलाईट केलं. आणि अशी कॉलेजेस ज्यामध्ये पिंक टेस्ट पण आणि येलो कलरमध्ये हायलाईट पण, ते कॉलेज ऑटोनॉमस पण आहे आणि त्यामध्ये कम्प्युटर सायन्स ही ब्रांच पण नाही आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारे ती लिस्ट आहे ती नक्की डाउनलोड करा, हाताची ठेवा. मागच्या वर्षाचे कट ऑफ तुम्हाला माहिती पडतील. 99% पासून 0% कम्प्युटर सायन्सवाले सगळे कॉलेजेस तुम्हाला भेटून जातील, तर नक्की ती डाउनलोड करा. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि जर आपण गोष्ट केली मिड लेवलचे कॉलेजेस कितीमध्ये तुम्हाला भेटू शकतात, तर विद्यार्थी मित्रांनो सांगताना आनंद होईल. जर तुम्हाला ॲव्हरेजली कॉलेज पाहिजे ना आणि कम्प्युटर सायन्सच पाहिजे, जर पर्सेंटाईल थोडी लो जरी असेल, 75च्या बिलो जर पर्सेंटाईल असेल विद्यार्थी मित्रांनो, तर 50 to 75 या रेंजमध्ये जर तुमचे पर्सेंटाईल असेल तरीही तुम्हाला कम्प्युटर सायन्स भेटेल. असं नाही की टॉप कॉलेजमध्ये COEP, VJTI, PICT, SPIT किंवा जे येते SVKM अशा कॉलेजेस तर तुम्हाला नाही भेटणार विद्यार्थी मित्रांनो. पण हां, बजेट लेवलचे कॉलेजेस, लो लेवलचे पण नाही, आपण मिड लेवलचे बोलू शकतो, त्यांना
त्यांना असे कॉलेजेस भेटेल. आणि जर तुम्हाला 50 बिलो पर्सेंटाईल आहे तर असं नाही की तुम्हाला म्हणजे डिसेंट कॉलेज पण नाही भेटणार. आता म्हणजे माझा पण स्कोर इतका काही जास्त हाय लेवलचा नव्हता किंवा इतका पण जास्त काही आपण बोलू नाही शकत. ओके, तर तरी पण एक डिसेंट कॉलेज, फक्त कॉलेजची लिस्ट नीट बनवा यार. मी तेच तुम्हाला सांगतोय. जर तुमची कॅटेगरीज बिलॉंग करताना आणखी तर खूप जास्त फायदा विद्यार्थी मित्रांनो. NT कॅटेगरी असेल, SC असेल, ST असेल तर यांना तर खूप जास्त सवलती. ओके, OBC असं नाही की OBC कॅटेगरी SC BC आहे, EWS आहे तर यांना नाही. मी स्वतः EWS कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो. ओके, तर ओपन EWS सर्टिफिकेट माझ्याकडे अवेलेबल होतं. त्यामुळे जे ते मला ॲडमिशन त्याच्या बेसिसवर भेटलं आहे. पण ते कसं काय भेटलं ते सगळे प्रोसेस मी तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये डिटेलली शेअर करेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, मी स्वतःच तुमची लिस्ट बनवून देईल म्हणून तुम्हाला काळजी घेण्याचं तर काही कामच नाही. ओके, तर नक्की काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा, त्यानंतर कॉलेजची लिस्ट डाउनलोड करा. मी भेट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि नंबर वगैरे तर स्क्रीनवर दिसत असेल. मी तुमचा वेट करतोय काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.